हॅलो. बापूसाहेब नमस्कार. नमस्ते. आता मला म्हणायचं आहे काय की नगरसेवकांनी सोमेश वैद्यांना घेऊन अध्यक्षांना एक अर्ज दिला की बाबा आम्हाला हे उमेदवार अपेक्षित आहे. त्याच्यावर बापूंची प्रतिक्रिया काय? नाही, पक्षाध्यक्षांनी काहीतरी विचारलं असेल ना त्यांना. हा, त्यांना विचारला की बाबा काय करताय, कसं देताय, तर ते म्हणाले की आमची पसंती आहे आणि पसंती म्हणून आम्ही तुमच्याकडे मागणी करतोय की सोमेश वैद्यांना तुम्ही उमेदवारी द्यावी, बरोबर. असं त्यांच्या पत्रामध्ये आहे. मला असं वाटतं की हा पक्षाचा विषय आहे. बर आमदारकी ही वेगळी आहे आणि बर पक्ष संघटना वेगळी आहे. बरोबर आहे भाऊ. हे पक्षाचे माजी नगरसेवक आहेत. बर नगरसेवकांनी काय करायचं काय नाही पक्षाध्यक्ष निर्णय घेतील असं मला वाटतं. पण बापू, ज्या नगरसेवकांनी इतका मोठा आघाडी दिली लोकसभेमध्ये, त्याच नगरसेवकांनी आपल्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करून त्यांनी ते भूमिका उचलल्याचं त्यांचं मत आहे. चला, त्या प्रत्येकाचं मत आहे. लोकशाही आहे. लोकशाहीत सगळ्याला तो मत मांडायचा अधिकार आहे, बोलायचा अधिकार आहे, काम करण्याचा अधिकार आहे, सगळ्यांना अधिकार आहे. नगरसेवकांचं म्हणणंही असं आहे की 5 वर्षामध्ये आम्हाला बापूंना जेवढ्या मायेने गोजारलं पाहिजे होतं किंवा जेवढ्या अधिकार भावनेने आम्हाला रागवलं पाहिजे होतं तितकं देखील त्यांनी केलं नाही. निधी दिला नाही, उपलब्ध झाला नाही, आमचा शहरात भागाचा विकास देखील झाला नाही. अच्छा, मला असं वाटतं की कान आणि डोळे, तुम्हाला जर डोळे असते आणि कान असते तर तुमचा भरोसा कानावर आहे का डोळ्यावर आहे? दोन्हीवरच आहे. दोन्हीवर आहे. हो, पण त्यातलं म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की प्रत्यक्ष जाऊन बघा म्हणजे कळेल की विकास झाला की नाही. म्हणणं आहे काय, कशाला मी बोलू. माझं मत आहे कानापेक्षा डोळ्यावर भरोसा ठेवा. डोळ्यांना नाही वाटलं तर मी मान्य करतो ना. ओके. हा, 2004 ते 14 नागरिकांनी दिवस बघितले. ते 14 ते 24 प्रगती बघितल्या. दावा नाही की सगळे सर्व झाले, पण प्रमाण, कामाचं प्रमाण हे माझं मत आहे. आपल्यासारख्यांनी डोळ्यांनी पाहावं. माझ्यावर सुद्धा सांगण्यावरती भरोसा न ठेवता डोळ्यांनी पाहावं आणि मग ठरवावं काय करायचं. बापू, आता जवळपास 25 तारखेला आचारसंहिता देखील जाहीर होण्याची शक्यता पुढील महिन्यामध्ये. आपली तयारी, पक्षाचा आदेश, म्हणजे एकूणच जे काही राजकारण आहे, मागणीचा सूर जो आहे दक्षिण मधूनचा वाढताना दिसतोय, ह्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? मला असं वाटतं की मला एकच आहे, जे मला पक्षाने काम सांगितलेलं असतं ते प्रामाणिकपणे काम करण्याचा आजपर्यंत मी काम करत आलेलो आहे. पक्ष आदेश जो देईल तो मी काम करत राहणार आहे. अनेकांची मतं वेगवेगळी असतात, प्रत्येकाला 2 बाजू आहेत. माझा दावा आहे मागच्या 25 वर्षातला निधी आणि 10 वर्षातला निधी जरी बरोबरी केला तरी 10 वर्षातला जास्त. माझं काही कुणाला पक्षाने दिलेला आदेशाचं काम करणं माझं काम आहे. मी व्यक्तिगत कुणावर काही बोलणार नाही, टीका टिप्पणी नाही माझी. कुणाला जे करायचे स्वातंत्र्य आहे, पूर्ण स्वातंत्र्य असतंय. माझं काही म्हणणं नाही. पक्षीय निर्णय तो पक्ष अध्यक्षांनी घ्यावा. काय स्वातंत्र्य, लोकशाही आहे ना. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आता लेखणी स्वातंत्र्य तुम्हाला आहे, तुम्ही लिहिताच ना. त्यांना तसं स्वातंत्र्य आहे म्हणणं मांडायचं, बोलायचं.